काय तुम्ही तर आम्ही दोन पुढे जात नाही तरी मध्ये आले मध्ये आले बुम दे मागचा बुम दे. कसले विज्युअल्स? हे दृश्य आपण बघतोय ती आझाद मैदानातली दृश्य आहेत. आज इथं भाजपचे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय आता कार्यकर्ते आणि पाहुणे जमायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या संख्येनं राजकीय पदाधिकारी सोबतच प्रमुख पक्षाचे काही नेते सेलिब्रिटी देखील इथं यायला सुरुवात झालेली आहे. ही थेट दृश्य एकंदरीतच आपण बघतोय विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून तब्बल 10 दिवसांचा कालावधी उलटला आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचं कोडं सुटलं आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच खरं तर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. आणि आज देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि यासाठी मोठ्या संख्येने अनेक दिग्गज नेते कलाकार या सोहळ्याला उपस्थित आहे. आपण या दृश्यांमध्ये विकी कौशलला सुद्धा बघू शकतोय. तो सुद्धा या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. यासोबत आपण जर बघितलं तर खेळ विश्वातून कला विश्वातून अनेक महत्त्वाचे चेहरे आजच्या या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित आहेत आणि त्यांनी हजेरी सुद्धा या सोहळ्यासाठी लावलेली आहे. अगदी साधारणतः अर्धा तास शिल्लक आहे आणि या अर्ध्या तासामध्ये आता हा सोहळा जो आहे तो सुरू होणार आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा खरं तर सुरू होणार आहे. मात्र आज केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार अशी माहिती सध्या मिळते आहे. अगदी आणि एक आजचा दिवस खरं तर फार महत्त्वाचा आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. 21वे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस. याआधी सर्वात तरुण महापौर, सर्वात तरुण नगरसेवक आणि त्यानंतर महाराष्ट्राचे दुसरे तरुण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव अग्रभागी आहे. आणि आपण आता बघतोय की एक एक सेलिब्रिटी देखील इथे यायला सुरुवात झालेली आहे. वयाच्या 22व्या वर्षी नगरसेवक, 27व्या वर्षी महापौर आणि वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री अशी प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्द देवेंद्र फडणवीस यांची राहिलेली आहे. आणि आता आपण बघतोय की गेल्या 5 वर्षापासून ज्या मुख्यमंत्री पद अगदी जवळ येऊन हुलकावणी देऊन गेलं होतं ते मुख्यमंत्री पद आता मात्र देवेंद्र फडणवीसांना मिळालेलं आहे. मोठ्या संख्येनं इथं आमदार देवेंद्र फडणवीसांना निवडून आणता आलेले आहेत. भाजपची गेल्या 3 विधानसभा निवडणुकांमधली कामगिरी महायुती महत्त्वाची ठरली होती. शपथविधी समारंभ आहे आणि या समारंभासाठी खरं तर तिन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने खरं तर तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. आपण पाहतो आहोत की राष्ट्रवादीच्या जे सगळे कार्यकर्ते आहेत अनेकांनी गुलाबी टी शर्ट घातलेले आहेत आणि आपल्या मागे ह्या सगळ्या महिला आहेत. सगळ्यांनीच गुलाबी रंगाचे फेटे खरं तर घातलेले आहेत. आणि खरं तर जशा पद्धतीने राज्यामध्ये एक गुलाबी कॅम्पेन राबवलं गेलं, लाडकी बहीण योजना राबवली गेली होती आणि त्याच्यामुळे हा निकाल लागल्याची भावना खरं तर अनेक कार्यकर्त्यांची आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई, तुम्ही कुठून आलेला आहात शपथविधीसाठी आणि कशा पद्धतीने आजच्या याच्याकडे बघता? अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही बघत आहोत. दादांचा वादा पूर्ण झालेला आहे. लाडक्या बहिणी दादांच्या सदैव पाठीशी आहेत. आज तुम्हाला काय वाटतं? मी नांदेड जिल्ह्यामधून आलेले आहे. आम्हाला खूप खूप आनंद होत आहे की आमचे दादा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री या पदावर होत आहेत आणि महायुती सरकार परत एकदा आल्यामुळे आम्ही अतिशय अगदी उत्साहित आहोत आणि आम्हाला आनंद कशा पद्धतीने व्यक्त करायचा आहे ते आम्हाला सूचना समजणं झालेलं आहे. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. तुम्ही सांगा की तुम्ही कुठून आलेला आहात आणि राज्यामध्ये जी लाडकी बहीण योजना राबवली गेली होती त्याच्याबद्दल काय सांगाल? मी नांदेडहून आलेली आहे आणि लाडकी बहीण ही फारच जोमामध्ये महाराष्ट्रात गाजते आणि ती खूप चांगला महिलांसाठी प्रतिसाद दिलेला आहे महायुती सरकारने आणि त्याचे खूप खूप धन्यवाद करतो आम्ही. तुम्ही काय सांगाल? आज तुम्ही गुलाबी फेटा घालून आलेला आहात शपथविधी समारंभासाठी, कुठून आलात? मी उदगीरहून आले. मला खूप आनंद झाला आहे. अजितदादा मुख्यमंत्री अजून परत एकदा झालेले, त्याच्यामुळे धन्यवाद. म्हणजे तुम्ही काय सांगाल? आज गुलाबी रंगाचा फेटा घालून तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहात. मी नांदेडवरून आलेली आहे. सर्वप्रथम ते महायुती सरकारचं मी अभिनंदन करेल आणि जे जे आमचे प्रतिनिधी महायुतीमध्ये निवडून आलेले सर्व आमदार आहेत त्या सर्वांचं